रामकृष्ण हरी माऊली. आज आपण 1233 पासून सुरुवात करत आहोत. कृष्ण गाता गीते कृष्ण ध्याता चित्ती, ते कृष्ण होती कृष्ण ध्यानी. आसनी शयनी भोजनी जेविता, मना रे भोगिता नारायण. ओविया दळणी गावा नारायण, कांडिता कांडन करिता काम. नर नारी याती हो कोणी भलती, भावे एका प्रीती नारायण. तुका म्हणे एका भावे भजा हरी, कांती ते दुसरी रूप एक. त्याचा अर्थ बघा. मनामध्ये कृष्णाचे ध्यान, गीतामध्ये कृष्णाचे वर्णन करणारा भक्त कृष्ण स्वरूप होऊन जातो. झोपताना जेवताना हे सर्व कामे मी करीत नाही, तर नारायण करीत आहे असा भाव ठेवतो. महिला दळताना काढताना ओव्या गाताना त्या ओव्यामधून श्रीकृष्णाचे गुण गावेत. स्त्री असो अथवा पुरुष असो, ते कोणत्याही जाती धर्मातील असो, त्यांच्या मनामध्ये भगवंताविषयी प्रेम असेल तर ते सर्व श्रेष्ठ व समान आहे. तुकाराम महाराज म्हणतात, भक्त हो, तुम्ही एकनिष्ठेने त्या परमेश्वराचे भजन ध्यान करा, म्हणजे तुम्ही शरीराने वेगळे असला तरी परमेश्वराची मनाने एक रूप होऊन जाल. डोळी पाजर कंठ माझा दाटी, येई गाओ देई भेटी पांडुरंगे. बहुदिस टाकले निरास का केले, कोठे ओ गुंतले चित्त तुझे. बहु धंदा तुझ नाही हो आठव, राहिला शे जीव माझा कंठी. पंढरी सजाती वार करी संता, निरोप बहुता हाती धाडी. तुझ विन कोण सावा धावा करी, येई ओजड करी पांडुरंग. काय तुझी वाट पाऊ कोठवरी, कृपाळू हरी परी विसरलाशी. एक वेळ माझा धरुनी आठव, तुका म्हणे येओ न्यावयाशी. हे पांडुरंगा, तुझ्या आठवणीने माझा कंठ दाटून आलाय, डोळ्यांना पाझर लागलाय, मला लवकर येऊन भेट दे. तू माझ्याकडे बराच काळ पाहिले नाहीस, इतके तुझे चित्त कोठे गुंतले आहे. तुला तुझ्या कामामुळे माझ्याकडे पाहण्यासाठी वेळ नाही, त्यामुळे माझा प्राण कंठाशी येऊन राहिला आहे. पंढरीला जाणाऱ्या वारकरी संत मंडळी बरोबर तुला कितीतरी निरोप पाठविले, तुझ्याशिवाय मी कोणाला धावा करणार. तेव्हा हे पांडुरंगा, तू लवकर ये. हे कृपाळू भगवंता, माझी आठवण काढून मला न्यावयासी. काय करूया मना आता, का विसरते पंढरीनाथा. करी संसाराची चिंता वेळोवेळी मागुती. अधिक कोंडिता चरफडे भलतीकडे घाली उडी. भजन नावडी श्रवण धावे विषयावलोकन. बहुत चंचळ चपळ जाता येती न लगे वेळ. किती राखो दोन्ही काळ निजलिया जागे वेळ. मज राखे आता तुका म्हणे पंढरीनाथा. माझे मन या पंढरीनाथा ला विसरले, मी आता काय करू. सतत प्रपंचाची चिंता करणे, निरनिराळ्या विषयाकडे धावणे. त्याला कोंडू पाहावे तर चरफडते आणि भलत्या विषयाकडे ओढ घेते. त्याला हरिभजन हरिकथा श्रवण करणे आवडत नाही, तर प्रपंचिक विषय आवडतात. ते फार चंचळ चपळ असे आहे, त्याला इकडे तिकडे जायला यायला फार वेळ लागत नाही. त्याला किती वेळ बांधून ठेवावे, दिवस रात्र जागे राहिले तरी ते हाती येत नाही. तुको म्हणतात, हे पंढरीनाथा, मनाच्या या वागण्यामुळे जर काही दोष निर्माण झाले तर तू मला त्यापासून वाचव. कथा प्रावन नव्हे भिक्षेचे ते अन्न, करी या परिसोयीत विचारोनी धर्मनित. राऊळ देऊळ नव्हे घर, प्रपंच परोपकार. विधी सेवन काम नव्हे शब्द राम राम. हत्या क्षात्र धर्म नव्हे निष्काम ते कर्म. तुका म्हणे संते करुणी ठेविली आहे ती. साधू संन्याशाने पांघरायच्या वस्त्राला जर तरी वस्त्र समजू नये, तसेच भिक्षेचे अन्न मिष्टान्न समजू नये. धर्मनीती काय आहे ते पाहून आचरण करावे. देवळाला आपले स्वतःचे घर समजू नये, तसेच प्रपंच परोपकारासाठी सोडून द्यावा. विधीनुसार काम भावना केल्यास त्याला दोष देऊ नये. स्वश्रीशी गमन करावे. तसेच रामनाम हे शब्द साधे मानू नये. क्षात्र धर्म पाळण्यासाठी युद्ध केल्यास त्याला हत्या मानू नये. तसेच फळाची अपेक्षा न धरता केलेल्या कर्माला कर्म मानू नये. तुको म्हणतात, पूर्वी संतांनी ही आयतीच नीती तयार करून ठेवली आहे, त्यानुसार वागावे. ओविया दळणी गावा नारायण, कांडिता कांड न करिता काम. नाही काष्टाचा गुमान, गोवी ब्रह्मरा सुमन. चातक हे दळण पाती, दृष्टी वाट पाये कंठी प्राणमेघा. ओंकाराचे बीज हाती अमुचे ते निज.
पडोनिया राये उगा संताची पायी न लगे पुसाने सांगावे चित्त शुद्ध करी भावे सहज असते स्थिती उपदेश परयुक्ती तुका म्हणे भाव जवळी धरून आणि देव संत चरणाजवळ उगाच निवांत पडून राहावे. संतांना काहीच सांगावे बोलावे लागत नाही. त्यांच्याजवळ आपोआप चित्त शुद्ध होते. संत सहस्थितीमधून उपदेश करीत असतात. तुको म्हणता तुमच्या संतावरील हा भाव तुम्हाला देवाजवळ आणेल. देवाचे घरी देव केले चोरी देव देव नागवुनी केला विकारी धावनिया धावा धावनिया धावा मागची नाही जावे कवनिया गावा सवेची होता चोर घरीचिया घरी अवघे केले वाटोळे फावलियावरी तुका म्हणे येथे कोणीच नाही नागवले कोण गेले कोणाचे काही देवरूपी देवाच्या घरात देवाने चोरी करून काम क्रोधाती षड रिपूंना पळून नेले. देवाने जीवाला लुटून भिकारी केले. तुकोबा लोकांना म्हणतात म्हणून आम्ही त्यांना जागे धावा. ज्याला शोधण्यासाठी कोणतेही साधन हाती नाही त्याला आता कोठे बरे शोधावे. हा परमेश्वरूपी चोर माझ्या हृदयरूपी घरातच होता. त्याने अचूक संधी साधली. चित्त शुद्ध होता चित्तावर घाला घातला व देहाच्या प्रपंचाच्या उपाधीपासून मला दूर नेले. तुको म्हणतात त्यामुळे जीव हा शिवरूपात विलीन झाला. मग कसली चोरी आणि कसले काय सर्वच खोटे आहे. जतन करा रे जतन करा घालो पाय घरावरी घाला चोरटे अवघेची निदो नका अवघेची ठाई वेळ वेळ तरी सांभाळावी काही शितरली फार खाती भोवताले फेरे गेले नये हाता शेकी तळमळवरे तुका म्हणे आम्ही करू आपुले जतन न लगे काही कोणा द्यावे उघडा रे कान लोक हो देहरूपी घरात भक्ती धनाचे जतन करा कारण काळ हा चोराचे रूप घेऊन त्यावर घाला घालणार आहे. सर्वजण एकाच वेळी झोपू नका. कोणीतरी जागे राहा. वेळ अवेळ पाहून विश्रांती घ्या. जीवाला आजपर्यंत जन्ममृत्यूच्या खूप येरझाऱ्या घालाव्या लागल्या आहेत. हा नरदेह जोपर्यंत आहे तोपर्यंत परमार्थाचे रक्षण करा नाहीतर फक्त हाती तळमळ उरेल. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही मात्र आमचे हे भक्तिरूपी धन सांभाळून ठेवण्याचे ठरविले आहे. तेव्हा नीट कान उघडून सर्व ऐका. काळोखी खाऊन कैवाड केला धीर आपुलिया हित झाले जनामध्ये शूर कारे तुम्ही नेना अल्प सुखासाठी पडशी पत्तीचे घाना नाही ऐशी लाज काय तया पे आगळे काय नवे केले आपुल्या बळे तुका म्हणे तरी सुखावगेचे बरे जतन करू हे आपुले ढोरे. पूर्वी साधकांनी स्वतः काळोखात राहून कष्ट करून धीर धरून तप साधना केली. हरिविषयीचे आज्ञा नाहीसे केले. अशा प्रकारे आपले हित साधून ते संत लोकांमध्ये मोठा लौकिक मिळू शकेल. हे तुम्ही समजून का घेत नाहीस. विषय सुखासाठी जाणून बुजून विपत्ती का ओढून घेता. संताप्रमाणे तुम्ही परमार्थाची बाजू घेऊन व अज्ञान नष्ट करून स्वहित साधा. तुम्हाला थोडी लाज वाटते का की तुमच्यामध्ये आणि संतांमध्ये असे काय वेगळेपण आहे. देह मन बुद्धी आहे मग संतांना जे जमते ते तुम्हाला का जमत नाही. तुकाराम महाराज म्हणतात संतासारखे सुख मिळविण्याचा प्रयत्न करत असाल तर त्यासाठी या इंद्रियांना जनावराप्रमाणे बंधनात ठेवू. जाय परते काय अनिला काटाळा बोल एक वेळा ऐशे तरी का हो केली तुम्ही निष्ठुरता देवा माने नाही सेवा करीते ते भाग्यवंत त्याशी सांगितल्या गोष्टी ते नाय दृष्टी अमुच्या तुका म्हणे तुम्हा पासून अंतर न पडे नाही स्थिर बुद्धी माझी. हे पांडुरंगा तुम्हाला माझा वीट आला आहे का. आला असेल तर एकदा इथून निघून जा असे सांगून तरी टाका. तुम्ही माझ्याविषयी इतके निष्ठुर का झालात. माझी सेवा तुमच्या मनाला पटत नाही का. ज्या भक्ताचे भाग्य थोर त्यांना तुम्ही प्रेमाने जवळ करता मग माझ्या नशिबी हे सुख नाही का. तुकोबा म्हणतात याचे कारण शोधू पाहता. तुमची काही यात दोष नाही तर माझी बुद्धी तर तुमच्या ठिकाणी स्थिर होत नाही असे वाटते. अनुभवे कळो येतो पांडुरंगा रोसावे ते का गा तुम्हावरी अवरिता चित्त नावरे दुर्जन घात करे मन माझे मज अंतरी संसार भक्ती बाह्यत्कार म्हणून अंतर तुझ्या ठाई तुका म्हणे काय करू नेने वर्म आले तैसे कर्म सोसुपडे. माझी बुद्धी तुमच्या चरणी स्थिर होत नाही हे मला अनुभवावरून कळू आले आहे. माझा दोष मला कळल्यानंतर मी तुम्हाला रुसणे बरे नव्हे.
माझे हे अचपळ मन माझा घात करीत आहे, ते मला आवरता येत नाही. माझ्या मनात अंतरंग प्रपंचाची आसक्ती आहे आणि माझी भक्ती वरवरची आहे, म्हणूनच आपल्यामध्ये अंतर पडले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, म्हणून मी आता ठरवले आहे की आपल्याला भक्तीचे वर्म समजले नाही तर जसे कर्म समोर येईल मी तसे भोगण्यास तयार होईल. तुझ करिता होते अनाशे आन तारिले पाषाण उदकी देवा, कानये कैवार करू अंगीकार, माझा बहुभार जड झाला चुकलाशी मनो तरी जीवाचाई जीव रिता नाही ठाव उरो दिला. तुका म्हणे ऐशे काय सत्याबळ, माझे परी कृपाळ आम्हा तुम्ही. हे भगवंता, तू केल्याने सर्व काही होते. जसे रामावतारामध्ये पाण्यावर पाषाण तरले, मग तू माझा कैवार मात्र का घेत नाहीस? मी तुला ओझे झालो का? मला विसरलास मानावे तर या विश्वामध्ये पूर्णपणे तूच भरून राहिलास. मग मी वेगळा कसा असेल? तुको म्हणतात, तुम्हावर सत्ता गाजवावी असे माझ्यावर काही नाही, म्हणून कृपाळ होऊन तू माझा स्वीकार कर. फळ दे ठेवूनी जडे, मग मागू ते न जोडे, म्हणून तातडी खोटे कारण उचिताचे पोटे. पुढे तडे हात त्यास मागेला उचित, तुका म्हणे रणी नये पाहो परतोनी. फळ एकदा का देठापासून सुटले की ते पुन्हा जोडले जात नाही, म्हणून कधी घाई गडबड उतावळेपणा करू नये. धीर धरून योग्य तेच करावे. मागील 3 गोष्टीचा त्याग करून चांगला उचित गोष्टीसाठी हात पुढे करावा. तुकाराम महाराज म्हणतात, रणामध्ये जसे योद्धे एकदा गेले की मागे परतून पाहत नाही, तसे भक्तीने भक्ती मार्ग चालताना सतत पुढे पुढे जावे. आगी देखुनी सती अंगी रोमांच उठती, हातो नवे उपदेश सुखांतरीचे उल्हास. वित्त गोताकडे चित्त न घाली रडे, आठवणी एका उडी घाली म्हणे तुका. सती जाणारी स्त्री दगदगत्या अग्निकुंडाला पाहून भारावून जाते. ही भावना कोणाच्याही उपदेशाने प्राप्त होणार नाही, तर त्यासाठी अंतःकरणातून उर्मी उठल्या पाहिजे. आपली संपत्ती नातेवाईक यांच्याकडे पाहून ही सती दुःख करीत नाही, कारण तिने त्या सर्वांमधून आपले चित्त काढून घेतलेले असते. तुकाराम महाराज म्हणतात, फक्त एका पतीची आठवण तिच्याबरोबर असते, तेच मनामध्ये धरून ती मोठ्या धैर्याने अग्नीत उडी घेते. सतीची हीच एकनिष्ठता भक्ताजवळ असली पाहिजे. फळ पिके देठी निमित्यावारी अशी बेटी, हातो अनुभव रोकडा कळो येतो खरा कुडा. तोडलिया बळे वाया जाती काची फळे, तुका म्हणे मन ते सकळ कारण. देठाला पिकलेल्या फळाला खाली पडण्यासाठी एका वाऱ्याच्या झुळकीचे निमित्त पुरते. हा अनुभव सर्वांनाच येतो. योग्य अयोग्य काय ते कळते. कच्ची फळे तोडली तर ती वाया जातात. तुको म्हणतात, अस्थिर मन असेच कच्च्या फळासारखे असते, ते तोडले तर वाया जाते. हलवणी खुंटादी करावा बळकट, मग तयाच्या आधारे करणे ते अवघे बरे. सुख दुःख साय हर्षा मर्षी भंग नये, तुका म्हणे जीवे आधी मरोनी राहावे. जमिनीमध्ये रोवलेला खुंटा प्रथम हलवून घट्ट करावा. खुंटा घट्ट असेल तरच पुढचे काम साधेल. मनाचाही खुंटा प्रथम बळकट करावा. सुखाने सुख व दुःखाने दुःख न होणारे मन परिपक्व झाले असे समजावे. तुको म्हणतात, मनाचा खुंटा एकदा का घट्ट झाला की देहबुद्धी नाहीशी करून ब्रह्माला जाणावे. धावे माते सोयी बाळन विचारता काय, मग त्याचे जाणे निकी अंग ओढवी कौतुके. नेने सर्पदोरी आगीवर ते हाती धरी, ती नेते नेने अनेक काही तुका म्हणे. बाळ आपल्या आईला पाहिल्याबरोबर तिच्याकडे धाव घेते. धावताना आपण पडू, आपल्याला कोठे लागेल, दुखापत होईल असा काही विचार ते करत नाहीत. त्याची ती ओढ पाहून तो पडू नये म्हणून आईच पुढे धावते व त्याला पोटाशी जाते. बाळाला सर्प दोरी अग्नी हे काही कळत नाही, त्यामुळे तो भलत्याच वस्तू हाती धरतो. तुकाराम महाराज म्हणतात, आईशिवाय बाळ इतर काही जाणत नाही. आई हे त्याचे सर्वस्व असते. ही बाळवरती जगात राहावी म्हणून देव बाळाचे रक्षण करतो. भोग द्यावे देवा त्याच भोगीच बरवा, आपण व्हावे एकीकडे देव कळेवरी दोडे. योजे यथा काळे उत्तम पाला कंदमुळे, वच काशी दोष तुका म्हणे मिथ्य सोसम. जीवनातील प्रत्येक भोग प्रथम देवाला अर्पण करून भोगावा, म्हणजे त्यामध्ये त्यागाचे पुण्य मिळते.
त्या भोगापासून आपण अलिप्त राहावे, मग देहामध्ये देवाची स्तुती होते. ज्या ज्या वेळेस जे जे मिळेल, उदाहरणार्थ फळे, फुले, पाने, कंदमुळे, ते उत्तम मानूनच देवाला अर्पण करावे. तुको म्हणता जसे आशे न करता तो जो स्वतःच प्रथम सर्व भोग घेतो तो वंचक होतो, त्याला दोष लागतो. म्हणून प्रत्येक भोगामध्ये देवाला समाविष्ट करावे. पायाच्या प्रसादे काही बोललो विनोदे, मज क्षमा करणे संती नवे अंगभूती युक्ती. नवे हा उपदेश तुमचे बडबडिले शेष, तुमचे कृपेचे पोसणे जन्मोजन्मी. तुका म्हणे संत हो, तुमच्या चरणाच्या कृपाशीर्वादाने मी काही बोल विनोदाने बोललो आहे, म्हणून तुम्ही मला क्षमा करा. हे बोलण्याचे सामर्थ्य माझे स्वतःचे नाही. माझे हे बोलणे उपदेश करण्यासाठी नव्हेच, तर तुमच्या बोलण्याचेच बोबडे बोल मी बडबडलो आहे. तुकोबा संतांना म्हणतात, तुमच्या कृपेनेच तर माझे पालन पोषण होत आहे. जायाचे अंगुलेले तानाई मन, शोभा देती जन असविले. घुसळीता ताक काढिता बुस, साधे नाही क्लेश जाती वाया. तुका म्हणे नाही स्वतः भांडवल, भिकेचे ते फोल बीज नव्हे. लोकांकडून मागून आणलेले दागिने अंगावर घातले तर समाजात मान राहत नाही आणि त्यापासून शोभा किंवा सौंदर्यच नसते. तसे करण्याने लोक चेष्टा करतात. लोणी नसलेले ताक घुसळले किंवा कोंडा काढला तरी त्यातून काही निष्पन्न होणार नाही, उलट कष्टच वाया जातात. तुकाराम महाराज म्हणतात, शेतात पेरण्यासाठी भीक मागून फोलकट आणले तर ते उगवणार नाही. तसे स्वतःजवळ स्वतःचे भांडवल हवे, दुसऱ्यामुळे आपली प्रतिष्ठा वाढत नाही. ना बोलावे तरी पडेला प्रसंग, हाकली ते जग तुझ्या नामे. लटिकेचे सोंग मांडिता पसारा, भिकारी तो खरा कळवाले. निलाजरे आम्ही करोनिया, धीर राहिलो आधार धरोनिया. कैसा नेनो आता करीशी शेवट, केली कटकट त्याची पुढे. तुका म्हणे काही न बोलशी, देवा उचित ये सेवा घेशी माझी. हे पांडुरंगा, हा विषय मी तुझ्याजवळ बोलू नये, पण तुला सांगावे लागते की तुझे नाव घेतल्यावर लोक मला हकलून देतात. तू खोटे सोंग घेऊन विश्वाचा पसारा मांडला आहेस. भक्तवत्सल हे खोटे ब्रीद धारण केले आहेस. तू भिकारी आहेस असे लोक बोलतात. आम्ही संत मंडळी आशा धरून निलाद्रेपणाने तुझ्याजवळ टिकून राहिलो आहे. तेव्हा आम्ही आजपर्यंत तुझ्यासमोर उद्धाराची, भक्ती, मुक्तीची, नामसंकीर्तनाची कटकट सुरू केली. त्याचा शेवट काय करणार आहेस? तुकाराम महाराज म्हणतात, हे विठुराया, आमच्याकडून सेवा भक्ती घेतोस, पण आमच्या बरोबर बोलत मात्र नाहीस. मग आम्ही काय बरे करावे? नाही झाले मोल कळो देता काळी, कोण पाहे बळी दोघांमध्ये. आम्ही तरी झालो जीवाशी उदार, कैचा हा धीर तुम्हा पाशी. बहु चाळविले मागे अजीवरी, आता पुढे हरी जाऊन दी. नवती जो भेटी नामाची ओळख, म्हणून दुःख बहु झाले. तुका म्हणे काही राहून दी बाकी, एक वेळा चुकी झाली आता. हे विठ्ठला, आमच्या सेवेचे तुझ्यावर भरपूर कर्ज झाले आहे. तू त्याची परतफेडही करत नाहीस. त्यामुळे आपल्या दोघात कोण बलवान हे जगाला कळून येईल. आम्ही तुझी भक्ती करताना जीवावर उदास झालो. आता त्याचे फळ तू आम्हाला कसे देतोस ते पाहू. मागे तू आम्हाला खूप आश्वासने दिलीस, पण आता मात्र तू कृपादान दिल्याशिवाय मी तुला पुढे जाऊच देणार नाही. इतके दिवस आम्हाला नामाचा महिमा माहीत नव्हता, म्हणून फार दुःखी झालो. तुकाराम महाराज म्हणतात, आता मात्र आम्हाला आमची चूक लक्षात आली. आता तुझ्या सेवेत भक्तीत कोणती त्रुटी न ठेवता त्याची सर्व बाकी वसूल करेल. कैसा कृपाळू हे न कळशी देवा, न बोलवी सेवा घेशी माझी. काय असे बळ आहे तुझा पाशी, पाहो हरी गेशी कोणाड. पडेला ठाई तुझा थारा मारा, अवघा दातारा लपविसतो. आता तुम्हा उरी तेची बरे, काय ही उत्तरे वाढवणे. तुका म्हणे मदस आये झाले संत, म्हणून मात फावली. हे पांडुरंगा, मी तुला कृपाळू कसे म्हणावे? माझी भक्ती घेतोस, पण माझ्यावर कृपा मात्र करीत नाहीस. तुझ्याजवळ असे कोणते बळ आहे? आम्हाला घाबरून तो कोणाचा आड धरतोस तेच आता पाहू. देवा, आम्हापासून लपून बसण्याच्या तुझ्या सर्व जागा, तुझे बळ आम्हाला पूर्णपणे माहीत आहे. आता तुमच्या आमच्यात अंतर पडले आहे तेच बरे आहे, कारण तुमच्या समोर येऊन निष्कारण बोलण्यातून बोलणे वाढत जाईल. तुकोबा म्हणतात, संत मंडळी मला वध झाली म्हणून मी इतके बोलू शकतो, विठ्ठलाबरोबर भांडू शकतो. चुकली आम्हा करीतस दंड, हक्काशी खंड पांडुरंग. चाळविले एके रिद्धी सिद्धीवरी, तैसा मी भिकारी नवे देवा.
कामी येते गुंतो मांडून या पसारा मागोता दातारा दंबासाठी केले मे जतन आपुले वचन राहिलो धरून होतो पोटी तुका मने ताळा घातला आडाखी ठावे होती शेकी आडवशी. हे पंढरीनाथ, आमच्याकडून चूक झाली तर आम्हाला दंड करता, पण आमच्या हक्काचे जे आहे ते देण्यास कसे विसरता. तुमच्या भक्तांना तुम्ही रिद्धी सिद्धीचे आम्ही दाखवून फसविले. मी मात्र तसा फसणार नाही, कारण मी तुमच्याकडे काही मागण्यासाठी आलोच नाही. रिद्धी सिद्धी सारख्या शक्ती मिळून मला समाजात काही ढोंगाचा बाजार मांडायचा नाही. हे तुमचे बोल मी लक्षात घेतले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हे विठ्ठला, आमचा उद्धार करण्यासाठी तू आमच्या प्रपंचिक बंधनाचे कारण पुढे करता. आमची अडवणूक करणार हे मला माहीतच होते, म्हणून मी सारे तुमच्यावर सोपविले आहे. रामकृष्ण हरी माऊली. आज आपण 1255 वर थांबतो.